आजच्या काळात आई-वडीलच मुलांचे खरे रोल मॉडेल. मुलांना घडवायचे असेल तर आधी पालकांनी स्वतःला घडवावे. शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक रफिक शेख, लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल व मुक्ताई विद्यालयात आजचं पालकत्व या विषयावर प्रभावी संवाद. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वसमत. मुलांचे भविष्य घडवण्याची प्रक्रिया शाळेतून पुढे जात असली तरी त्याची खरी पायाभरणी घरातूनच होते. मुलांची पहिली शाळा म्हणजे त्यांचे घर आणि पहिले शिक्षक म्हणजे त्यांचे आई-वडील. त्यामुळे आजच्या काळात आई-वडील हेच मुलांचे खरे रोल मॉडेल आणि आयडॉल असले पाहिजेत, असे प्रतिपादन शिक्षक तज्ज्ञ तथा विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख यांनी केलं. नाविन्यपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी विशेष ओळख निर्माण केलेल्या लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालय वसमत यांच्या वतीने इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सर्वांगीण जडणघडणीला केंद्रस्थानी ठेवून आजचं शिक्षण आणि उद्याचं भविष्य या संकल्पनेअंतर्गत आजचं पालकत्व या विषयावर विशेष पालक मार्गदर्शन व संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन परभणीचे विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख यांनी पालकांशी थेट संवाद साधत बदलत्या काळातील पालकत्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक रोहिदास मगर हे होते. यावेळी पालक प्रतिनिधी विठ्ठल घिके, हिरडगावकर काका यांच्यासह मान्यवर शिक्षक व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. पालकत्व म्हणजे केवळ गुणपत्रिकेवर लक्ष ठेवणे नव्हे. प्राध्यापक शेख म्हणाले की आजच्या बदलत्या शैक्षणिक, सामाजिक आणि तांत्रिक परिस्थितीत पालकांची भूमिका केवळ मुलांचा अभ्यास करून घेणे, गृहपाठ तपासणे किंवा परीक्षेतील गुण पाहणे एवढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर भावनिक, सामाजिक आणि तांत्रिक गरजा समजून घेणारे संवेदनशील सहप्रवासी बनणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक मूल वेगळे आहे, त्यांची क्षमता ओळखली पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या क्षमतेला योग्य दिशा द्या, प्राध्यापक रफिक शेख म्हणाले. पालकांनी मुलांसाठी स्वतः आदर्श बनून केवळ उपदेश करण्याऐवजी आपल्या कृतीतून संस्कार दाखवावेत. मुलांशी दररोज मनमोकळा संवाद करावा आणि त्यांच्या भावनिक गरजा समजून घ्याव्यात. त्याचबरोबर त्यांच्यावर निर्बंध लादणे हा उपाय नसून पालकांनी स्वतःही डिजिटल शिस्त पाळून मुलांसमोर आदर्श ठेवणे आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिस्त भीतीतून नव्हे तर समज, विश्वास आणि जबाबदारीतून निर्माण केला, असा मुलाचा सल्ला त्यांनी पालकांना दिला. मुलं आपलं ऐकतात त्यापेक्षा आपलं अनुकरण जास्त करतात. प्राध्यापक शेख यांनी पालकत्वाचे सूत्र अत्यंत सोप्या शब्दात सांगताना पालकांच्या आचरणाचे महत्त्व अधोरेखित केले. पालक स्वतः मोबाईलचा संयमित वापर करत असतील तर मुलांसाठी सुद्धा डिजिटल हे शिस्त त्यांना समजेल. शिक्षणाचा अंतिम उद्देश केवळ जास्त गुण मिळवणारा विद्यार्थी निर्माण करणे नसून संवेदनशील, जबाबदार, आत्मविश्वासू चांगला माणूस घडवणे हा आहे, असा संदेश त्यांनी पालकांना दिला. कार्यक्रमाच्या संवाद सत्रात पालकांनी मुलांचा अभ्यास, मोबाईलचा वाढता वापर, शिस्त, बदलते वर्तन, पालक मुलांमधील संवाद, अभ्यासातील स्पर्धा, परीक्षेचा ताण आणि भविष्यातील शिक्षण अशा विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमाला शाळेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालय वसमत यांच्या वतीने करण्यात आलं. सूत्रसंचालन सुशील थोरात सर यांनी केले तर मुख्याध्यापक नामदेव दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले. पालकांसाठी 12 सूत्रांचा कानमंत्र. मुलांसमोर स्वतः आदर्श बना, मुलांशी संवाद साधा, तुलना टाळा, प्रयत्नांचे कौतुक करा, अपयशात आधार द्या, मुलांच्या मोबाईलच्या वापरात स्वतः शिस्त पाळा, मुलांच्या भावना समजून घ्या, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य द्या, मत व्यक्त करू द्या, घरात प्रेमळ व सुरक्षित वातावरण ठेवा, भीतीऐवजी जबाबदारीतून शिस्त लावा, गुणांसोबत चांगला माणूस घडवण्याला प्राधान्य द्या. सिटी इंडिया न्यूजसाठी कॅमेरामॅन नागेश चव्हाण, वसमत, सहप्रतिनिधी सचिन घारपुरे.